हॅलो स्टुडंट, आपण योग फॉर लाईफ रवी देशमुख हे चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर हे चॅनल त्वरित सबस्क्राईब करायचं आहे, ज्यामुळे आपण 12वी सायन्सचे जेवढे काही चॅप्टर्स आहेत त्या सर्व चॅप्टरचे व्हिडिओ यूट्यूबवर अपलोड करणार आहेत आणि काही केलेले आहेत ते तुम्ही पाहू शकता. आपल्या मित्रांना सुद्धा सबस्क्राईब करायला सांगायचं आहे. मागच्या सेशनमध्ये आपण हार्टचं इंट्रोडक्शन पाहिलं आहे. नाव द हार्ट इज हॉलो मस्क्युलर ऑर्गन. इट इज जनरली रेडिश ब्राउन इन कलर अँड कोनिकल शेप. आपण मागच्या सेशनमध्ये हे पाहिलं आहे. इट इज मेसोडर्मल इन ओरिजिन अँड नाव इट्स ॲव्हरेज साईज इज 1 फिस्ट. म्हणजे जेवढी आपली एक मूठ राहते तेवढं त्याचं साईज राहते. वेट जर धरलं तर इन ॲडल्ट मेल द वेट इज अबाउट 300 ग्राम अँड नाव इन फिमेल द वेट इज अबाउट 250 ग्राम्स. हे पाहिलं आपण. द हार्ट इज जनरली ब्रॉड ॲट द बेस अँड नॅरो ॲट द एपिस. आज पुढचा पार्ट पाहणार आपण. नेक्स्ट पार्ट. टुडे वी विल डिस्कस द एक्सटर्नल स्ट्रक्चर ऑफ ह्युमन हार्ट. आज आपण एक्सटर्नल स्ट्रक्चर पाहणार आहे. तर नाव द ह्युमन हार्ट कन्सिस्टिंग ऑफ 4 चेंबर्स. द एंटेरियर किंवा त्याला सुपेरियर म्हणतात आहे. द 2 अप्पर एंटेरियर सुपेरियर चेंबर्स आर कॉल्ड ॲज ॲट्रिया. म्हणतात त्याला ॲट्रिया. हे म्हणजे 2 चेंबर जे आहेत. म्हणजे 2 सुपेरियर चेंबर. सुपेरियर मीन्स अप्पर किंवा त्याला एंटेरियर म्हणून. दॅट इज कॉल्ड ॲज द ॲट्रिया. अँड 2 इन्फेरियर चेंबर म्हणजे जे पोस्टिरियर्स आहेत. 2 इन्फेरियर चेंबर्स नाव दे आर कॉल्ड ॲज व्हेंट्रिकल्स. काय म्हणतो त्याला आपण? व्हेंट्रिकल्स म्हणतोय. इज इट क्लिअर? परत एकदा. द ह्युमन हार्ट कन्सिस्टिंग ऑफ 4 चेंबर. कोणते आहे? द 2 सुपेरियर. सुपेरियर म्हणजे कोणते? एंटेरियर चेंबर्स आर कॉल्ड ॲज ॲट्रिया किंवा त्याला दुसरंही नाव आहे. दीज ॲट्रिया दे आर ऑल्सो कॉल्ड ॲज ऑरिकल्स. काय म्हणतात त्याला? ऑरिकल्स म्हणतात. आणि 2 इन्फेरियर चेंबर्स नाव दे आर कॉल्ड ॲज व्हेंट्रिकल्स. कोणत्या? 4 चेंबर. हे आहे राईट ॲट्रियम, हे आहे लेफ्ट ॲट्रियम, हे आहे राईट व्हेंट्रिकल्स. व्हॉट इज दिस चेंबर्स? दॅट इज द राईट व्हेंट्रिकल्स. आणि हे आहे लेफ्ट व्हेंट्रिकल्स. इथे नाव आहे लेफ्ट व्हेंट्रिकल्स. Clear? Now the externally these atria are separated from the ventricle by the transverse groove. म्हणजे या ॲट्रियामध्ये आणि व्हेंट्रिकल्समध्ये एक ट्रान्सफर ग्रूव राहते, एक खाच सारखा राहते, एक पार्टिशन सारखा राहते. नाव दॅट इज कॉल्ड ॲज द कोरोनरी सर्कस. काय म्हणतात त्याला? कोरोनरी सर्कस. Yes, what is this coronary circus? The atria are externally separated from the ventricles. Now there is presence of a transverse groove. हे दिसते आहे. And this transverse groove that is called as the coronary circus. किंवा त्याला दुसरं म्हणतात आहे कोरोनरी सर्कसला दुसरे नाव आहे ॲट्रिओ व्हेंट्रिक्युलर ग्रूव्ह. काय म्हणतात त्याला? ॲट्रिओ व्हेंट्रिक्युलर ग्रूव्ह. म्हणजे कोरोनरी सर्कस विच इज ऑल्सो कॉल्ड ॲज द ॲट्रिओ व्हेंट्रिक्युलर ग्रूव्ह. त्याला दुसरं नाव आहे याला. नंतर द राईट व्हेंट्रिकल
externally right ventricle and left ventricle again separated by the two groove. म्हणजे हार्ट्स आहे त्याचा समोर आणि मागे दोन ग्रूव राहतात आहे, म्हणजे अँटेरियर आणि पोस्टिरियर ग्रूव. नाउ दिस ग्रूव that is called as the interventricular sulci. कशाला म्हणतात interventricular sulci? The right ventricle and left ventricle, now they are externally separated by the two groove. दोन ग्रूव राहते, एक समोरच्या साईडला राहते एक खाच आणि एक मागच्या साईडला. त्या दोघांना काय नाव आहे? इंटरव्हेंट्रिक्युलर सल्काय. नंतर हे झालंय इंटरव्हेंट्रिक्युलर सल्काय. झाल्यानंतर नेक्स्ट पार्ट परत एकदा कशाला म्हणतात? इंटरव्हेंट्रिक्युलर सल्काय, राईट व्हेंट्रिकल अँड लेफ्ट व्हेंट्रिकल. नाव दीज आर एक्सटर्नली सेपरेटेड बाय द दोन ग्रूव राहतात आहे, एक डॉर्सल सरफेसला एक व्हेंट्रल सरफेसला. त्याला म्हणतो आपण इंटरव्हेंट्रिक्युलर सल्काय. नाव इन दिस रिजन the coronary artery and coronary veins, now they are runs through this interventricular sulci. म्हणजे ज्या हार्टच्या कोरोनरी आर्टरीज आहे, ह्या कोरोनरी आर्टरीज आहे, म्हणजे हे लेफ्ट कोरोनरी आर्टरी आहे, इकडे हे राईट कोरोनरी आर्टरी आहे, हे जे आहे. नाउ दिस कोरोनरी आर्टरी या कोरोनरी वेन्स, नाउ दे रन्स थ्रू द इंटरव्हेंट्रिक्युलर सल्का. काय फंक्शन्स आहे? कोरोनरी आर्टरी नाव विच सप्लाय द ऑक्सिजनेटेड ब्लड टू द वॉल ऑफ हार्ट. आणि व्हेनचं काय काम आहे? कोरोनरी व्हेनचं विच कलेक्ट द डिऑक्सिजनेटेड ब्लड फ्रॉम द वॉल ऑफ हार्ट. म्हणजे त्या हार्टला जसं हार्टचं मेन काम आहे टू सप्लाय द ब्लड ऑल पार्ट ऑफ द बॉडी, पण हार्टलाही गरज आहे, तर त्या हार्टला कोण ब्लड सप्लाय करते आहे? कोरोनरी आर्टरी. आणि जे डिऑक्सिजनेटेड ब्लड तयार होते आहे हार्टचं, ते कोण कलेक्ट करते आहे? कोरोनरी वेन्स. ठीक आहे. देन फ्रॉम द लेफ्ट व्हेंट्रिकल अरायजेस द पल्मोनरी ट्रंक. हे याच्यामधून निघते आहे, हा जो पार्ट आहे इथून. फ्रॉम द राईट व्हेंट्रिकल, नॉट लेफ्ट व्हेंट्रिकल, फ्रॉम द राईट व्हेंट्रिकल अरायजेस a pulmonary trunk, while from the left ventricle arises the aorta. कोणता पार्ट निघते? फ्रॉम द राईट व्हेंट्रिकल अरायजेस द पल्मोनरी ट्रंक, इथे नाव दिलेलं आहे मी. आणि फ्रॉम द लेफ्ट व्हेंट्रिकल अरायजेस द aorta. नाव aorta हे जे पल्मोनरी ट्रंक आहे, नाव ऑन इट डॉर्सल सरफेसला राहतात प्रेझेंट. नाव दिस पल्मोनरी ट्रंक विच इज बायफर्केट. म्हणजे हार्टच्या डॉर्सल सरफेसला आल्यानंतर काय होते? बायफर्केट होते. पल्मोनरी ट्रंक डिवायडेड इंटू टू ब्रँचेस. कोणत्या ब्रँचेस आहे? द राईट पल्मोनरी आर्टरी, हे इकडे येते आहे पल्मोनरी आर्टरी, जे लंग्सला जाते आहे डिऑक्सिजनेटेड ब्लड घेऊन. अँड लेफ्ट पल्मोनरी आर्टरी काय होते आहे? पल्मोनरी ट्रंक बायफर्केट होते आहे. दॅट मीन्स विच इज डिवायडेड इंटू टू ब्रँचेस, राईट पल्मोनरी आर्टरी अँड लेफ्ट पल्मोनरी आर्टरी. एओर्टा आहे, दिस एओर्टा विच इज डिव्हिजिबल इंटू थ्री रिजन. या एओर्टाचे तीन रिजन्स आहे. हा समजा इथून स्टार्ट होतोय, दॅट इज द असेंडिंग एओर्टा. याला आपण असेंडिंग एओर्टा म्हणतोय. नाउ दॅट इज द सिस्टेमिक एओर्टा. आणि जेव्हा तो डाऊन साईडला येते आहे, नाउ दॅट इज द डिसेंडिंग एओर्टा. तीन एओर्टा आहे त्याचे, एक असेंडिंग एओर्टा, सिस्टेमिक एओर्टा आणि डिसेंडिंग एओर्टा. याला सिस्टेमिक आर्कही म्हणतात आहे. काय म्हणतात त्याला? सिस्टेमिक आर्क, ARCS, सिस्टेमिक आर्कही म्हणतात आहे त्याला. यस, झालंय. नंतर दिस सिस्टेमिक आर्क which gives three arteries. या सिस्टेमिक आर्क पासून तीन आर्टरीज निघतात आहेत. कोणत्या आहेत ते? द पहिली ब्रॅकिओसिफॅलिक आर्टरी राईट साईडला आहे.
लेफ्ट कॅरोटिड आर्टरी, लेफ्ट कॉमन कॅरोटिड आर्टरी त्याच्या मधली आहे, आणि दॅट इज द लेफ्ट सबक्लेवियन आर्टरी. कशाचं आहे ते? ॲओर्टा गिव्ज आउट 3 आर्टरीज. एक इकडच्या साईडला जाते, त्याला म्हणतो आपण ब्रॅकिओसिफॅलिक आर्टरी, दुसरी लेफ्ट कॉमन कॅरोटिड आर्टरी, आणि तिसरी आहे लेफ्ट सबक्लेवियन आर्टरी. नाव द aorta joins to the pulmonary trunk. Is it clear? The aorta which joins to the pulmonary trunk by the ligamentum arteriosum. Yes, what is ligamentum arteriosum? The pulmonary trunk now connected to the aorta. म्हणजे aorta आणि pulmonary trunk ला कनेक्ट करते आहे एक फायब्रस पार्ट, दॅट इज द ligamentum arteriosum. इट रिप्रेझेंट, काय रिप्रेझेंट करते? इट रिप्रेझेंट remnant of the embryonic duct that is called as ductus arteriosus. नंतर त्याला ductus arteriosus. Clear? Ligamentum. What is the functions of ligamentum? Ligamentum which joins, काय joins करते हैं? Aorta and pulmonary trunk. दोघांना जॉइंट्स करते हैं, त्या पार्टला म्हणतो आपण लिगॅमेंटम. इट रिप्रेझेंट अ रेमनंट ऑफ द एम्ब्रॉयनिक डक्ट that is called as the ductus arteriosus. Next, now in right atrium, the superior vena cava and inferior vena cava, these two large veins, now they are opens. Is it clear? किंवा असंही म्हणू शकतो आपण द राईट ॲट्रियम विच रिसीव, काय रिसीव करतात आहे? सुपेरियर व्हेना कॅवा अँड इन्फेरियर व्हेना कॅवा. दोन्ही याच्यात राईट ॲट्रियम मध्ये ओपन्स होतात आहे. नाव इन लेफ्ट ॲट्रियम 4 पल्मोनरी व्हेन्स, ह्या 2 लेफ्ट पल्मोनरी व्हेन्स अँड ह्या राईट, ह्या इथे जरी दाखवल्या तरी ह्या याच्या मागच्या साईडने कशामध्ये ओपन्स होतात आहे? नाव दे आर ओपन्स हिअर. ह्या इथे ओपन्स होतात आहे, ह्या इकडे त्याच्या मागच्या साईडने. द 4 पल्मोनरी व्हेन्स नाव दे आर ओपन्स कशामध्ये? इन टू द लेफ्ट ॲट्रियम. नाव दॅट इज द एक्सटर्नल स्ट्रक्चर ऑफ ह्युमन हार्ट. परत पाहू एक वेळ. यस, द ह्युमन हार्ट कन्सिस्टिंग ऑफ 4 चेंबर, 2 सुपेरियर चेंबर्स आर कॉल्ड ॲज ॲट्रिया किंवा त्याला आपण म्हणतो ऑरिकल्स. 2 इन्फेरियर म्हणजे पोस्टेरियर, 2 इन्फेरियर चेंबर्स आर कॉल्ड ॲज व्हेंट्रिकल्स. कोणते? राईट ॲट्रियम, लेफ्ट ॲट्रियम, राईट व्हेंट्रिकल्स अँड लेफ्ट व्हेंट्रिकल्स, हे 4 चेंबर्स आहेत. नाव ॲट्रिया आर एक्सटर्नली ॲट्रिया सेपरेटेड फ्रॉम ventricles by a transverse groove that is called as coronary sulcus किंवा त्याला म्हणतो आपण ॲट्रिओव्हेंट्रिक्युलर ग्रूव. तसंच एक्सटर्नली राईट ventricles and left ventricles are separated by 2 grooves, anterior and posterior interventricular sulci. Now coronary arteries and coronary veins, now they runs through the interventricular sulci. म्हणजे ज्या कोरोनरी आर्टरीज आहे, कोरोनरी व्हेन्स आहे, त्या कशातून रन्स होतात आहे? कोरोनरी. आपल्याला माहित आहे कोरोनरी आर्टरी सप्लाय द ब्लड टू द हार्ट वॉल अँड कोरोनरी व्हेन्स विच कलेक्ट द डिऑक्सिजनेटेड ब्लड फ्रॉम द वॉल ऑफ हार्ट. नंतर आपण पाहतोय द फ्रॉम द राईट व्हेंट्रिकल अरायजेस द पल्मोनरी ट्रंक. एक लार्ज व्हेन्स निघते त्याला पल्मोनरी ट्रंक म्हणतोय. व्हाईल फ्रॉम द लेफ्ट व्हेंट्रिकल अरायजेस द ॲओर्टा ऑन इट्स डॉर्सल सरफेस. आता हे बाहेर आल्यानंतर पल्मोनरी ट्रंक विच डिव्हायडेड और विच बायफर्केट इनटू 2 आर्टरीज, जे राईट साईडला जाते त्याला राईट पल्मोनरी आर्टरी म्हणतात, लेफ्ट साईडला राहते त्याला लेफ्ट पल्मोनरी आर्टरी म्हणतात आहे. ॲओर्टा डिव्हिजिबल इंटू 3 रिजन, 3 रिजन मध्ये डिवाइड झालेला आहे.
असेंडिंग ॲओर्टा, सिस्टेमिक आर्क किंवा ॲओर्टिक आर्क म्हणतात त्याला, आणि डिसेंडिंग ॲओर्टा. सिस्टेमिक आर्क किंवा सिस्टेमिक ॲओर्टा गिव्स 3 आर्टरीज. कोणत्या आहेत? ब्रॅकिओसिफॅलिक आर्टरी, लेफ्ट कॉमन कॅरोटिड आर्टरी आणि लेफ्ट सबक्लेवियन आर्टरी. देन in the right atrium, what's are superior vena cava and inferior vena cava? Now they are opens. ते याच्यामध्ये opens होतात आहे. And now in left atrium, 4 pulmonary veins. Now they are opens into the left atrium. Now that is the external structures of human heart.